रूप Oh
सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर बाप रखमा देवी वर सुखाचे आगर बाप रखमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी वर विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम केल घरा या दातारा संगती या दातारा संगती या दातारा संगती आता पायी गेले घरा या दातार संगते या दातार संगते या दातार संगते आता पावी जेल घरा या दातारा संगती या दातारा संगती या दातारा संगती आता पावी गेलं घरा या दातार संगते या दातार संगते या दातार संगते पायावरी ठेवू माता सर्वतः नोपेक्षी सर्वतः नोपेक्षी सर्वतः नोपेक्षी पायावर देवो माता सर्वदा नुपेचे सर्वदा नुपेचे सर्वदा नुपेचे येथो नितेतवरी आता नाही सत्ता अनेकांची नाही सत्ता अनेकांची नाही सत्ता अनेकांची येतो तुझे आता नाही सताने काचे नाही सताने काचे नाही सताने काचे पायावरी ठेवू माता सर्वतः नुपेक्षी सर्वतः नुपेक्षी सर्वतः नुपेक्षी पायावर ठेवो माता सर्वथा नुपेशे सर्वथा नुपेशे सर्वथा नुपेशे तुका म्हणे चक्रपाणी कामने चक्रपाल तुका म्हणे चक्रपाणी चक्रपाल म्हणे चक्रपाणी शिरोमणी बडियांचा शिरोमणी बडियांचा शिरोमणी बडियांचा कामने चक्रपाणी शिरोमणी बळ्याचा शिरोमणी बळ्याचा शिरोमणी बळ्याचा कामने चक्रपाणी कामने चक्रपाल कामने चक्रपाणी कामने चक्रपाणी शिरोमणी बडियांचा शिरोमणी बडियांचा शिरोमणी बडियांचा कामने चक्रपाणी शिरोमणी बळ्याचा शिरोमणी बळ्याचा शिरोमणी बळ्याचा पायावरी ठेवी माता पायावरी ठेवे माता पायावरी ठेवू माता पायावरी ठेवो माता पायावरी ठेवू माता सर्वतः नुपेक्षी सर्वतः नुपेक्षी सर्वतः नुपेक्षी पायावर ठेवो माता सर्वानुपेशे 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 ताडी वाजवा विठो बार कुमाये ठोबार कुमाये बार कुमाये ठोबार कुमाये विठो बार
हा हा रा रा आ आता पावे जेल घरा 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 यादा तारा संगती यादा तारा संगते चरणावरे ठेवो माता चरणावरे ठेवो माता यादा तारा संगती यादा तारा संगती पायावरी ठेवो पायावरी ठेवो माता सर्वथा हानुपेसे हानुपेसे सर्वदा हानुपेसे
आता पाविजेल घरा या दातार संगती पायावरी ठेवू माथा सर्वतः नुपेक्षी एथोनी तेथवनी आता नाही सत्ता निकांसी पायावरी ठेवी माथा सर्वतः न पुकेक्षी तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बडियांचा पायावरी ठेव माथा सर्वतः नुपेक्षी विठला 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 समज
चरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगन्निहित पानी मंडना मंडनानम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागतति शन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदुर्षी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवधरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम खलानिशबादा पुनदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाळलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काणी आपण असावी जवळी लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारिये पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः आता पाविजेल घरा आता पाविजेल घरा या दारा दातारा संगती पायावरी ठेवू माथा सर्वतः नुपेक्षी मुक्त कैवल्यानशी ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज अतिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कडस असणारी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा गोड अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा आणि आजच्या अभंगातून माणसाचं घर कसं असावं याचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सुंदर असा गोड अभंग आहे ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो
सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. कारण दादा असं म्हटलं जातं, संतोष दादा आहे काही ते कोण आहे? अच्छा तुम्ही आहेत का? नाही नाही उभं राहा, अजून मतदान नाही आलं. बस बस खाली बस. संतोष दादा, ज्या कारणानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो, मला असं वाटतं या भर पावसामध्ये या वॉटरप्रूफ मंडपमध्ये जेवढेही लोक आज कीर्तन करता येऊन बसलेले सर्वांना निमित्त माहिती आहे. किम निमित्तानं आज आपण एकत्रित आलो असा एकही व्यक्ती या सभा मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये नाही की ज्याला आजचं कीर्तन काय कारण आहे ते माहिती नाही. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. काय लागतं सागर दादा? काय लागतं? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. जर आज येऊन कोणी म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे, होतंय का? बोला ना बोला ना. विनाकारण कीर्तन होत नाही. तुम्ही थंडीचे गारटले का? आग लावू का? आग लावू नाही ना, मग बोलत चला. विनाकारण कीर्तन होत, बोला ना विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू माईबाप, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन करते तुम्हाला, नाहीतरी पावसामध्ये माणसाला थोडी रेंज कमी येत असते, म्हणून आपण टावर खाली बसणं गरजेचं आहे. म्हणून मागं बसलेली जी मंडळी होती मी त्यांना सुरुवातीला सांगितलं की पुढे येऊन बसा. होतं काय माहिती का, प्रपंचामध्ये वावरत असताना आपल्याकडनं एक खूप भली मोठी चूक होती, पण ती चूक आपल्या लक्षात येत नाही. आणि ती चूक अशी आहे दादा की परमार्थ करत असताना माणसानं पुढे येऊन बसलं पाहिजे आणि प्रपंच करत असताना माणसानं मागं सरकून बसलं पाहिजे. पण आपण प्रपंचामध्ये पुढे असतो आणि मात्र परमार्थामध्ये मागं असतो. परमार्थामध्ये पुढे पाहिजे. बघा, जेवढ्या टावरच्या जवळ तुम्ही असतात ना तेवढी रेंज तुम्हाला फुल असते. आणि कीर्तनामध्ये कीर्तनकाराच्या जवळ बसणं म्हणजे फुल रेंजमध्ये बसणं. आणि जो देवाच्या रेंजमध्ये असतो तिथे कुठल्याही गोष्टीची कमी पडत. आणि देवानंही प्रत्येकाचा उद्धार करण्याचा ठेका नाही घेतला दादा. श्रीमद भागवत कथा जर श्रवण केली तर त्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये खूप गोड उल्लेख आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस खोड्या करायचे, माझा आवाज येतोय तुम्हाला? कळतोय ना? भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेस खोड्या करायचे तर यशोदा माईनं यमुना माई जवळ जावं आणि नदीजवळ गेल्यानंतर त्या यमुना माई पुढे हात जोडावेत न सांगावं, आई आतापर्यंत अनेक देवांना नवस केलेत, पण नवस केल्यानंतर सुद्धा कृष्णाच्या खोड्या थांबल्या नाहीत. आई माझी विनंती आहे, माझ्या कृष्णाच्या खोड्या जर थांबल्यात, आई नवस करते, जवळजवळ 1000 दिवे लावून तुला मी अर्पण करेल. असं म्हटल्यानंतर यमुना माईनं नवस केला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचार करतात, आता जर आपण आपल्या खोड्या थांबवल्या नाही तर यमुना माईचं अस्तित्व राहणार नाही. याच्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं खोड्या थांबवल्यात. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 1 महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले. आता भगवान परमात्मा खोड्या करत नाही, चोरी करत नाही. यमुना माईच्या लक्षात आलं, यशोदा माईच्या लक्षात आलं की यमुना माईची कृपा आपल्यावर झाली, कृष्णावर झाली, कृष्णाच्या खोड्या थांबल्यात. आता यशोदा माईनं 1000 दिवे बनवावेत आणि 1000 दिव्यांसमवेत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यमुना माईच्या किनाऱ्यावर न्यावं. लक्षपूर्वक ऐका मी का सांगतोय. यमुना माईच्या किनाऱ्यावर भगवान परमात्म्याला नेलेलं आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे. आईनं एक दिवा लावावा आणि तो दिवा त्या यमुना माईच्या पात्रात सोडावा आणि तो दिवा पाण्याच्या प्रवाहानं पुढे जावा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा तिथून काही अंतरावर यमुना माईच्या काठावर जाऊन बसले. इकडे यशोदा माईनं एक दिवा लावावा, पाण्यात सोडावा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पुढे बसावं आणि दिवा जवळ आला की देवानं तो दिवा बाजूला किनाऱ्यावर आणावा. मग हे सर्व कृत्य यमुना माईनं, यशोदा माईनं पाहिलं आणि यशोदा माई कृष्णाला म्हणू लागली, कान्हा अरे काय करतोयस? म्हणले, आई तुझे दिवे लावते ना ते दिवे मी किनाऱ्यावर घेण्याचा प्रयत्न करतोय. अरे कान्हा, अरे लेकरा, अरे बाळा, एक दिवा नाहीये, 1000 दिवे आहेत. 1000. किती दिवे? 1000. तू काय 1000 दिवे बाजूला लावणार आहेत का? 1000 दिवे किनाऱ्यावर घेणार आहेस का? माझ्या कृष्णानं दिलेलं उत्तर गोड आहे. कृष्ण परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्यांचा ठेका नाही घेतला. आई जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल त्याला मी किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून माणसानं देवाच्या रेंज मध्ये येऊन बसणं गरजेचं आहे. टाळी वाजवायची असली तर एवढा कंजूसपणा नका करू ना तुम्ही. स्वयंपाक नाही का वाज, जेवण आहे का जेवण, मग मोकार टाळी वाजव. एकदा वाजव बरं जोरात टाळी. जोरात 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 करते की तुम्हाला टाळी. हा धन्यवाद.
आणि म्हणून भगवंताच्या रेंज मध्ये येऊन बसणं गरजेचं आहे दादा. तर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आपल्या सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं सुंदर असं एक छोटंसं गाव, ज्या गावाचं नाव आहे धुळवड, तालुका सिन्नर. आणि सिन्नर तालुक्यामध्ये असणारं हे सुंदर निसर्गाच्या कुशीत वसणारं हे गाव. आणि या गावामध्ये असणारं एक सानप कुटुंब, ज्या सानप कुटुंबानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी करावं आणि प्रयत्नांती परमेश्वर काय असतं हे त्यांचं घर बघितल्यानंतर मात्र माणसाला लक्षात येतं दादा. असं म्हणतात, वाळूचे कण रगडिता तेलही गळे, पण कधी ज्यावेळेस तुमचे प्रयत्न तसे असतील तेव्हा, प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यावेळेस तुम्ही करतात आणि मेहनत करतात, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब, लक आणि भाग्य हे तिघही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहान आहे दादा. ज्या ज्या माणसानं मेहनत केलेली आहे भगवान परमात्म्याने त्या त्या माणसाला मोठं केलेलं आहे, ते भले प्रपंचामध्ये असो की परमार्थामध्ये असो. आणि तसं या सानप कुटुंबानं रात्रंदिवस मेहनत करून हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मनुष्य जन्म भेटला. मग मनुष्य जन्म भेटला, सर्वात महत्वाची गोष्ट की आम्हाला अनमोल किमतीचा नरदेह मिळाला. कारण सांगू, मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन आहे दादा, जंक्शन. काय बोला ना, बोला ना, काय? मी घरी जाऊ का उद्या बोलणार का तुम्ही माझ्यासोबत? बोला चला, काय? आणि तरुण चांगले आहेत म्हणून थोडंसं फिरून येऊ, म्हणजे कीर्तनात म्हणून थोडं बोलत चला. काय मनुष्य जन्म काय? बोला ना. हा, ते दाबल्याशिवाय होतच नाही म्हणले. जंक्शन आहे मनुष्य जन्म, जंक्शन आहे दादा. माणसाने ठरवलं तर माणसाला देवही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला संतही होता येतं, माणसानं ठरवलं तर माणसाला माणूसही होता येतं, आणि माणसानं ठरवलं तर माणसाला राक्षस सुद्धा होता येतं. हा मनुष्य जन्म आहे. आणि मनुष्य जन्म हा जंक्शन देवानं आम्हाला दिलेला आहे. आपल्याला पाहिजे ते आपण करू शकतो, आपण देवाच्याही जागेवर बसू शकतो आणि संतांच्या बाजूला सुद्धा उभं राहू शकतो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पद विज्ञान, सच्चिदानंद पद विज्ञान, धन्यामि जन्मालो आलो, धन्यामि जन्मालो, सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद पदवी घे, धन्यामि जन्मालो, धन्यामि घेणे बाबा, आयुष्य मिळालेलं आहे ना, मग त्याचं सार्थक करून घ्या. नाहीतरी मनुष्य जन्म किती लोकांना भेटला, अनेक लोकांना भेटला, पण प्रत्येकाचं नाव लक्षात आहे का आपल्या? नाही. जन्म जंक्शन आहे, मनुष्य जन्म जंक्शन आहे. मग देव बनायचं, संत बनायचं, माणूस बनायचं की राक्षस बनवायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. पण शोकांतिका आहे, मनुष्य जन्म मिळाल्यानंतर देव बनेल की नाही बनेल, संत बनेल की नाही बनेल, पण एका माणसाला एक चांगला माणूस सुद्धा बनता येत नाही, ही शोकांतिका आहे दादा. आणि चांगला माणूस म्हणजे काय? जो आपला परिवार सुखानं थाटामाटानं चालवतो, आपल्या परिवारातल्या सर्व लोकांना आनंदात ठेवतो, आपल्या परिवाराकरता रात्रंदिवस झगडतो, तो व्यक्ती म्हणजे एक चांगला माणूस आहे. जो स्वतःविषयी, आपल्या परिवाराविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या तालुक्याविषयी, आपल्या राष्ट्राविषयी आणि आपल्या देशाविषयी ज्याचे चांगले विचार आहेत, तो व्यक्ती चांगला मनुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल असं म्हणतात. बरीच लोकांना मी बोलताना बघतो, या देशानं बदललं पाहिजे, देश बदलला पाहिजे, माझा भारत बदलला पाहिजे. देशात बदल कधी होईल? देशात बदल तेव्हा होईल जेव्हा राष्ट्रात बदल होईल. राष्ट्रात बदल तेव्हा होईल ज्यावेळेस जिल्ह्यात बदल होईल. जिल्ह्यात बदल तेव्हा होईल ज्यावेळेस तालुक्यात बदल होईल.
तालुक्यात बदल तेव्हा होईल जेव्हा एका गावात बदल होईल, गावात बदल तेव्हा होईल जेव्हा एका गल्लीत बदल होईल, एका गल्लीत बदल तेव्हा होईल जेव्हा एका घरात बदल होईल, एका घरात तेव्हा बदल होईल जेव्हा त्या घरातल्या एक मनुष्य म्हणजे एक माणूस बदलेल, त्याच्यानंतर ते घर बदलेल. सुरुवात माणसापासून आहे आणि ती कोणीतरी करायला पाहिजे आणि ती आपण आपल्यापासून करायला पाहिजे. खरं सांगू का दादा, गरीब के घर में पैदा होना पाप नहीं है. लक्षपूर्वक ऐका, गरीब के घर में पैदा होना पाप नहीं है, लेकिन गरीब रहते रहते मर जाना ये दुनिया का सबसे बड़ा पाप है. विठ्ठल विठ्ठल लोक सहज विचार करतात. मी कॉलेजमध्ये शिकत असताना आमच्या सोबत असताना आमची मित्रमंडळी म्हणायची, काश राम माझे वडील जर करोडपती राहिले असते ना तर मी पण BMW फॉर्च्युनर मध्ये मर्सिडीज मध्ये फिरलो असतो. मी त्याला म्हटलं, जसं तू विचार करतो ना दादा तसं आपला बाप सुद्धा विचार करतो. मला जे करता आलं नाही ते जर माझ्या पोरानं केलं, माझा पोरगा जर करोडपती बनला तर मी सुद्धा करोडोच्या आणि लाखोच्या बंगल्यात त्या ठिकाणी आराम केल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा पोरगा जन्माला येणं आणि मग धन्य माता पिता धन्य माता पिता आपल्या ध्येयाला जागतो, संत मंडळी त्याच्या आईवडिलांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया. आज आमच्या संतोष दादाच्या माता पितांना धन्यता आहे. का? असं बाळ जन्माला येण्याकरता पुण्याई सुद्धा देवाचे लागते दादा. एक गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर किती येतात किती जातात काय करतात तुम्हाला माहिती आहे. पण जाता जाता आजचं कीर्तन ज्या निमित्तानं ते बोललं पाहिजे म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, तुम्ही रोजच्या कीर्तनातून नेहमीच्या कीर्तनातून काय ऐकतात मला माहिती नाही, पण आजच्या कीर्तनातून एवढा मुद्दा घरी घेऊन जा. जन्माला आलात ना तर आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय प्राप्ती ठेवा. लोक जन्माला आल्यापासून मरेपर्यंत रात्रंदिवस मेहनत 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 करतात, कुत्र्यासारखे पळत असतात. पण कुत्र्यामध्ये माणसामध्ये फरक नाही. कुत्रा का पडतो त्याला माहिती नाही, माणूस मेहनत का करतो, रात्रंदिवस कष्ट का करतो त्यालाही कळत नाही. आपल्या आयुष्यात ध्येय पाहिजे. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात ध्येय नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाचं सार्थक नाही. तो भाई साहब, इस दुनिया से जाने से पहले अगर हमें कुछ करना है तो हमें हमारा डेस्टिनेशन फाइनल करना है कि मुझे कहाँ तक जाना है. ऐका, जोपर्यंत तुमच्या आयुष्यात हे फायनल होणार नाही की तुम्हाला कुठं पोचायचंय, आयुष्यभर पळत राहणार. पण मात्र आता निश्चिंतीने पावलो विसावा हा बंग तुमच्या आयुष्यात कधी कामा पडणार नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात पहिले ध्येय ठेवा. जोपर्यंत ध्येय नाही तोपर्यंत काही साध्य भेटणार नाही. ध्येय असणं गरजेचं आहे. तुकोबरांच्या आयुष्यात ध्येय होतं का, हा गोपीनाथ पावेची ना. गोपीनाथ म्हणजे भगवान परमात्मा माझ्या आयुष्यातलं ध्येय. तसं तुमच्या आयुष्यातलं ध्येय तुम्ही बाळगलं पाहिजे. माणसाने किती पैसा कमवला पाहिजे, माणसाकडे किती प्रॉपर्टी पाहिजे, मनी फ्रीडम काय असतं, फिनान्शियल कॅल्क्युलेशन काय असतं तुम्हाला माहिती आहे का? खरं सांगतो तुम्हाला, श्रीमंतामध्ये आणि गरीब व्यक्तीमध्ये म्हणजे गरिबामध्ये आणि श्रीमंतामध्ये सर्वात मोठा फरक काय माहिती तुम्हाला? श्रीमंत आणि गरिबामधला सर्वात मोठा फरक मला नाही वाटत कीर्तनातून कोणी सांगत असेल, पण आज जाता जाता सांगतो. श्रीमंतातला आणि गरिबातला सर्वात मोठा फरक हा आहे दादा, करोड़पति आदमी के लाइफ में सपने होते हैं, पण जो मिडल क्लास आणि पुअर क्लास व्यक्ती आहे म्हणजे गरीब व्यक्ती आहे याच्या आयुष्यात स्वप्न नाही. याच्या आयुष्यात स्वप्न कुठलं? झोपल्यावर जे येतं ना ते स्वप्न. लेकिन सोते समय आए वो सपना नहीं, सपना वो होता है जो आपको सोने ना दे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वात पहिला फरक गरीबातला आणि श्रीमंतातला की श्रीमंत हा ड्रीमर असतो म्हणजे स्वप्न बघतो. श्रीमंताच्या आयुष्यात टार्गेट असतं,
ध्येय असतं, डेस्टिनेशन असतं. पण गरिबाच्या आयुष्यात ते टार्गेट डेस्टिनेशन काहीच नसतं. श्रीमंताच्या आयुष्यात प्लॅनिंग असते. आमच्या आयुष्यात सकाळी उठलो तर डबा घेऊन बघू कुठं रोजगार भेटला तर. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे. पण आजच्या कीर्तनातून सर्वात पहिले दादा काही करायचं असेल, इथून कीर्तनातून उठल्यानंतर घरी गेल्यानंतर थोडासा वेळ स्वतः करता द्या आणि स्वतःला विचारा की मनुष्य म्हणून जन्माला आलो, मी असं काय केलं पाहिजे की जेणेकरून येणाऱ्या माझ्या 10 पिढ्या माझं नाव लक्षात ठेवतील. आणि त्यावेळेस तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटायला सुरुवात होईल. तो आपकी लाइफ में सबसे पहले अगर कुछ करना है तो भाई साहब डेस्टिनेशन फायनल कीजिए. समजा काय असतं डेस्टिनेशन सांगतो. आता कीर्तन संपल्यावर तुम्ही सर्व कुठं जाणार आहे? थोडासा आवाज द्या दादा. कीर्तन संपल्यावर कुठं जाणार आहे? मुक्काम आहे का इथे? नाही. मग कुठं जाणार आहे? बोला ना कुठं जाणार आहे? घरी. कोणाच्या? माझ्या की बिजू बाबाच्या? कोणाच्या घरी जाणार आहे? स्वतःच्याच घरी जाणार. हा, मग हे उत्तर अपेक्षित आहे. कीर्तन संपल्यावर आपण आपल्या घरी जाणार आहे. म्हणून घरी जाण्याचा रस्ता सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण कीर्तन संपल्यावर जर तुमचं हेच फायनल नसेल की तुम्हाला कुठं जायचंय, आयुष्यभर जरी तुम्ही फिरत राहिलात तरी तुमचं घर तुम्हाला गाठता येणार नाही. तुमच्या आयुष्यात पहिले ध्येय प्राप्ती खूप महत्वाची आहे. ऐका, जो व्यक्ती पायानं चालतो तो फक्त अंतर कापतो, पण जो व्यक्ती डोक्यानं चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो. विठ्ठल विठ्ठल. समजा नाशिक जिल्ह्यात आपलं गाव आहे आणि आज आपलं फायनल झालं, आपण डेस्टिनेशन फायनल केलं, मला मुंबई जायचं आहे. मग मुंबई जाण्याकरता तुम्हाला गरज कसली आहे? गरज आहे प्लॅटफॉर्मची. पण पहिले मुंबई जाणं फायनल करावं लागेल. इथून तुम्ही निघाला, सिन्नरला गेलात, सिन्नरवरनं बस ठरली, नाशिक रोडला गेलात आणि नाशिक रोडला गेल्यानंतर रेल्वे स्टेशनवर गेलात, तिकीट लाईनमध्ये उभे राहिल्यानंतर 5 मिनिटांनी तुमचा नंबर आला आणि काचेवर त्या तिकीट मास्टरने नॉक केलं. हॅलो भाई साहब, कहाँ जाना है? यानं पहिलं हा आप ही को बोल रहा हूं, कहाँ जाना है? महाराज यानं खिशातली 100ची नोट काढली आणि तिकीट मास्टरला दिली. एक तिकीट दे दो साहब. कहाँ का दे दो? बोले आपको पटेगा वहां का दे दो. देईल का तो तिकीट? नाही. अहो 100 रुपयाचं तिकीट सुद्धा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचा स्टॉप फायनल केला नाही तर तुम्हाला भेटत नाही. तर विदाऊट डेस्टिनेशन तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचणार आहे का? म्हणून ध्येय आपल्या आयुष्यात गरजेचं आहे. एकदा तुमच्या आयुष्यात ध्येय मिळालं की मग मात्र तुम्हाला राईट प्लॅटफॉर्मची गरज आहे, जिथून तुम्ही आपलं आयुष्य बदलू शकतात. आणि एकदा राईट प्लॅटफॉर्म मिळाला की छोटंसं काम तुम्हाला करायचंय, ते म्हणजे स्मार्ट वर्क. मायका, वारकरी संप्रदायाची उपासना करत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या आयुष्यात ध्येय म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. प्लॅटफॉर्म आपल्याकडे या जगातला सर्वात सुंदर आणि सर्वात व्यापक संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मग या वारकरी संप्रदायामध्ये लोकांना देवाचं दर्शन झालं. अरे लोकांना होईल हे सोडा, 5 वर्षाच्या बालकाला सुद्धा माझ्या देवानं दर्शन दिलेलं ही किमया वारकरी संप्रदायामध्ये. हा चमत्कार वारकरी संप्रदायामध्ये. मग आमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आता काम एकच आहे. काय? तुमचं जाणं मुंबई फायनल आहे. तिकीट तुम्ही काढलेलं आहे. प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही उभे राहिलेला. रेल्वे आली, समोर उभी आहे. याच रेल्वेचं तिकीट तुमच्याकडे आहे. 2 पावलं चालत जाऊन त्या डब्यात तुम्हाला बसायचंय. पण तुम्ही विचार करतात, बाबानं कीर्तनातच सांगितलं तशा पद्धतीनं मी माझं जाणं फायनल केलं, तिकीट पण काढलं, प्लॅटफॉर्मवर पण आलो. पण मला असं वाटतं त्या रेल्वेतून कोणीतरी येईल आणि मला उचलून त्या ठिकाणी रेल्वेत बसवेल. शक्य आहे का? बोला ना, शक्य आहे का? नाही. 2 पावलं चालत जाऊन तुम्हाला डब्यात बसावं लागेल. तसं माझ्या आयुष्यात देवाची प्राप्ती जर हे माझं ध्येय आहे, प्लॅटफॉर्म जर माझ्याकडे वारकरी संप्रदाय आहे, तर मला एक छोटंसं काम करायचंय. ते म्हणजे काय? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे हा जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस मला भगवंताचं नामस्मरण करायचंय. अहो बाबा, रात्रंदिवस जमणार नाही हो. कामाचा व्याप एवढा वाढलेला आहे. लोक कीर्तना करता कमी, जेवायला लोक जास्त येतात. बरोबर लोक असं टायमिंग साधतात. लोकांसारखं हुशार कोणीच नाही नाना. बाबा तुम्हाला सांगू,
माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा संभ्रम काय माहितीये? माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा संभ्रम आहे चिंतामण बाबा, प्रत्येक माणसाला असं वाटतं माझ्यासारखा हुशार दुसरा कोणीच नाही. कुठला संभ्रम आहे? माझ्यासारखा हुशार दुसरा कोणीच नाही. आणि एवढी हुशारकी महाराज, तुम्ही कीर्तनाला कुठेही जा, 12 वाजता जेवढा समाज तुम्हाला सापडतो तेवढा विना घेताना असतो का हो? लोक एवढे हुशार आहे दादा. लोकांना असं वाटतं कीर्तनकाराला कळतं. कीर्तनकाराला कळतं, पण तुम्ही नसल्यामुळे तो फक्त पेंडी पाहतो आणि मग पावलं टाकत राहतो. विठ्ठला 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 विठ्ठला. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करा. बाबा तेवढा वेळ आमच्याकडे नाहीये. नाही ना, मग दिवसातून 4 तास, 4 तास नाही 2 तास, 2 तास नाही 1 तास, 1 तास नाही अर्धा तास, अर्धा तास नाही 15 मिनिटं, 15 मिनिटं नाही 10 मिनिटं, 10 मिनिटं नाही 5 मिनिटं, 5 मिनिटं नाही 2 मिनिटं, 2 मिनिटं नाही 1 मिनिट, 1 मिनिट नाही अर्धा मिनिटं नाही जमलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आणि एवढंही नाही जमलं. आपल्या गावाला नदी आहे ना, आता भरपूर पाणी आलं असेल, त्याच्यात उड्या, हा एवढं जमणार नाही, मग जगून काय फायदा आहे दादा. म्हणून कमीत कमी कामामध्ये काम, म्हणा राम राम, फायदा का होईल? तो भगवान परमात्मा शेवटच्या वेळेला तुमच्या करता धावून आल्याशिवाय राहणार नाही. हे आमच्या आयुष्यातलं पहिलं ध्येय प्राप्ती. आणि दुसरं ध्येय म्हणजे, मी जरी गरीबाच्या घरात जन्माला आलो, पण हे कीर्तन संपल्यावर आज मी प्रतिज्ञा करेल की मी गरीब म्हणून मरणार नाही. मी बोलून गेलो, गरीब रहते रहते मरना है दुनिया का सबसे बड़ा पाप है. आणि आपल्यासाठी सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या बापाचं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पण जन्माला आला कुठे? पहा कृष्णाचे वैभव. बंदी शाळेत वासुदेव. अरे बंदी शाळेत तुरुंगवासामध्ये देव जन्माला आलेला देव, या देवानं एवढी किमया केली आणि एवढे प्रयत्न केले की तुरुंगात जन्माला आलेला देव सोन्याच्या नगरीचा राजा झाला. जर तुरुंगात जन्माला येणारा देव जर सोन्याचा नगरी बनवू शकतो, तर आपला सारखा झोपडीत जन्माला येणारा बंगला नाही बनवू शकत का? बनवू शकतो. फक्त आदर्श कृष्णाला ठेवा. विठ्ठल विठ्ठल असं वाटतं या सानप परिवारानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यालाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आमच्या संतोष दादांना झोपडीत जन्म घेऊन आज एवढा मोठा बंगला उभा केलेला आहे. आणि या बंगल्याच्या वास्तुशांती निमित्त, म्हणजे या घराच्या वास्तुशांती निमित्त, गृहप्रवेशानिमित्त आजचं हे कीर्तन, आणि ते नैमित्तिक कीर्तन करण्याची जबाबदारी ज्यांच्या संपर्कातून माझ्याकडे सोपवण्यात आली, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्राण सखा जिवलग मित्र असणारे, बालपण के मित्र हमारे असं म्हटलं जातं. पण बालपणाचे मित्र असल्यानंतर मोठ्या झाल्यावर जमत नाही. पण आम्हाला पाहिल्यावर आम्ही कोणी म्हणणार नाही की 2, 4, 5 वर्षाची आमची ओळख आहे. अशी असणारे आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे जीवाभावाचे भजन सम्राट संगीत विशारद श्री विजयजी महाराज काळे यांच्या संपर्कातून, त्याच पद्धतीनं आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण गोड स्वभावाचे धनी मालक असणारे हरिभक्त पारायण आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे मृदंग विशारद श्री हरिभक्त पारायण मुकुंद दादा लाड यांच्या संपर्कातून श्री हरिभक्त पारायण भजन सम्राट चिंतामण बाबा सानप यांच्या संपर्कातून, सर्वांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. येऊन उपस्थित झालो आणि तुम्हा मायबापांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. विठ्ठल विठ्ठल असं म्हटलं जातं की माझी माता माऊली किती नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. तसं सप्ताह कीर्तन उत्सव किती दिवसाची असली, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा नाही. म्हणून आज प्रार्थने उपस्थिती स्वतः या ठिकाणी भजन सम्राट विजय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, चिंतामण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं संगीत विशारद वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक श्री हरिभक्त पारायण प्रकाश बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले, माझ्यावर नितांत प्रेम करणारे परममित्र श्री हरिभक्त पारायण मनोहर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बासरीवर ज्यांची गोड साथ आहे, एवढं गोड वातावरण आहे, आजूबाजूला डोंगर आहेत, सर्वीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे, त्याच्यात मंद मंद असा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या पावसाच्या वातावरणामध्ये, एवढ्या गोड वातावरणामध्ये माणसानं बासरी वाजवावी आणि बासरी वाजल्यानंतर तो आवाज आपल्या कर्णपटलांपर्यंत पोचावा.
हृदयापर्यंत भिडावा आणि समाधी लागावी असं स्वरूप ज्यांच्यामुळे या ठिकाणी निर्माण होतंय श्री हरिभक्त पारायण परममित्र राहुल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्याच पद्धतीनं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक बाबा या ठिकाणी आहेत। तुम्ही सर्व मंडळी, तुमचा माझा परिचय नाही, आपली पहिलीच खेप आहे नाही का, आणि पहिल्या मूडला आल्यानंतर सुनबाईला माहिती नसतं कोणाला काय म्हणतात म्हणून, आणि म्हणून सर्वांच्या चरणावर एकदा त्रिवार अभिवादन करतो। ज्यांचं चित्रीकरण या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रभर, संतोष दादाला आमच्याकडनं हे सप्रेम भेट आहे, त्यांच्या वास्तुशांतीच्या कीर्तनाला महाराष्ट्रभर हे कीर्तन दिसणार आहे, आणि ते पण मरेपर्यंत अशी असणारे चित्रीकरण करणारे राघव चॅनलचे सर्व श्री हरिभक्त पारायण त्या ठिकाणी पानसरे दादा, जनक पानसरे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। जे सुंदर असं गोड भव्य स्वरूप प्राप्त होत आहे ते म्हणजे गोड अशी आमच्या सागर दादाचे साऊंड सिस्टीम आहे। या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार। वा वा वा, धन्यवाद। विठ्ठला विठ्ठला चालत असलेला हा एक दिवसाचा उत्सव, आणि या उत्सवाकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। ऐका, येच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देह झिजवणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाच्या कल्याणाकरता आणि समाजाला मार्गदर्शन करण्याकरता एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळजवळ 4 कोटी अभंग निर्माण केले। या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी आमच्याकडे नाही, वारकरी संप्रदायाकडे जी उपलब्धी आहे 4,092 अभंगांचा तो गाथा, आणि त्या गाथ्यामध्ये 150 पेक्षा जास्त अभंग आहेत जिथे जगद्गुरु तुकोबराय या समाजाला उपदेश करतात आणि समुपदेश करण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यातील आजचं एक अभंग आहे, ज्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय या समाजाला जागवतायत, उपदेश करतायत, आणि माणसाचं घर कसं असावं याचं पूर्णत्वानं दिग्दर्शन या अभंगात करण्याचा प्रयत्न करतात। कारण घर कसं असावं, जसं तुकोबराय म्हणतात तसं घर कसं असावं एकदा आमच्या संतोष दादाच्या घराला पाहिल्यावर लक्षात येतं। आम्ही वरती गेलो, विजय महाराजांना आम्ही वरती पाहिल्यानंतर एवढं सुंदर घर बांधलेलं आहे, आणि काही काही वास्तुदेवता अशी असते ना, आता तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, घरात पाय ठेवल्या ठेवल्या कळतं हे घर चांगलं आहे की ह्या घरात काही दोष आहे म्हणून, पण प्रसन्न वाटतंय त्या बंगल्यामध्ये, कारण पैसा कमवलेला हा मेहनतीनं कमवलेला पैसा आहे, आणि मेहनतीनं बनवलेली भाकर सुद्धा गुलाबजामपेक्षा गोड लागते दादा नाही का, आणि तो मेहनतीनं कमवलेला पैसा, त्या पैशात उभं केलेलं आपलं हे घर, आणि त्या घराची आज वास्तुशांती म्हणजे गृहप्रवेशाचं हे कीर्तन आहे। मग बरीच लोक हिंदू धर्मामध्ये अशी जन्माला आलेत जी म्हणतात बाबा माणसाची शांती होत असते, घराची कुठं शांती करावी लागते का? कारण शास्त्रकारानं 2 पदार्थ आपल्या पुढे ठेवले, 2 गोष्टी, एक जड आहे आणि एक चेतन आहे। चेतन वेगळं आणि जड वेगळं। चेतन कोणाला म्हणतात आणि जड कोणाला म्हणतात? ज्या पदार्थापासून सुख आणि दुःख प्राप्त होतं याला चेतन म्हटलं जातं, आणि ज्या पदार्थापासून सुख आणि दुःख हे प्राप्त होत नाही याला जड म्हटलं जातं। मग आता तुम्हा सर्व धुळवळकरांना माझा एक प्रश्न आहे, मला खरं खरं सांगा गावकऱ्या हो, हे जी समोर वास्तू आहे ही जड आहे की चेतन आहे? जड आहे। कशी आहे? जड आहे। मग जरी ही जड आहे तर खरी शांती ही जडाची करावी लागते की चेतनाची करावी लागते? तर चेतनची करावी लागते, पण इथे जडाची शांती होते। कारण काय? कारण चेतन सोबत ज्यावेळेस जड असतं तर चेतनामध्ये असलेले जे गुण, जे दोष आहेत त्या जडामध्ये जातात, म्हणजे त्या घरात जातात, आणि तो दोष आपल्या घरात राहू नये त्याच्याकरता वास्तुदेवताची त्या ठिकाणी स्थापना करावी लागते। वास्तुदेवताची स्थापना करून ती पूजा करावी लागते, वास्तुदेवताची शांती करावी लागते, आणि शांती करत असताना जर वारकरी संप्रदायाच्या म्हणण्यानुसार ते कर्मकांडाला प्रपंचामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे, अनन्यसाधारण महत्त्व कर्मकांडाचं आहे, आणि ते कर्मकांड करत असताना चुकून जर काही दोष निर्माण झाले तर ते दोष भगवंताच्या नामस्मरणानं नाहीसे होत असतात, म्हणून ते दोष जावे याच्या करता आजचा हरी कीर्तन। आणि म्हणून या वास्तुशांतीच्या गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। वारकरी संप्रदायामध्ये आणि शास्त्राचा विचार करत असताना वेदांतानं 4 प्रकारचं कर्म आम्हाला सांगितलेलं आहे। एक नित्य कर्म आहे, दुसरं
त्या ठिकाणी नैमित्तिक कर्म आहे, तिसरं काम्य कर्म आहे आणि चौथं मात्र प्रायश्चित कर्म आहे. प्रायश्चित कर्म म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी एखादं कार्य करत असताना जर आपल्याकडनं काही चुका झाल्यात, काही गोष्टी चुकल्या गेल्यात, तर त्याचं प्रायश्चित म्हणून जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित कर्म असं म्हणतात. त्याचं प्रायश्चित्त म्हणून जी भगवंताची पूजा केली जाते त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आता एकदम सोपं सांगतो. इथे लग्न झालेली लोक आहेत का? बापरे, तुम्ही सर्व का बद्रीनाथ केदारनाथवरनं आले हो? हा, लग्न झालेत का? लग्न बाबा काय बोलतो, तुम्हाला दिसत नाही का? दिसत नाही म्हणजे खरं आहे ना दादा. माझ्या माता माऊलीचं लग्न झालं आणि तिचं लग्न झालं, तिचं लायसन बी तिच्या गळ्यात आहे. आपल्या माणसांच्या गळ्यात एखादं लायसन आहे का? बघा ना, आहे का? मग एक जण मला म्हणे, नाना बाबा लग्न झालेला आणि बिन लग्नाचा कसा ओळखायचा? महिला मंडळ ओळखता येते, माणूस कसा ओळखायचा? म्हटलं एकदम सोपं आहे. लग्न झालेला आणि बिन लग्नाचा ओळखायचा असेल एकदम सोपं आहे. ज्याच्या चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले आहेत समजावं त्याचं लग्न झालेलं आहे. विठाला 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 विठाला. लग्न झाल्यानंतर आपली हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे मुकुंद दादा. कुठली? लग्न झाल्या झाल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण भगवंताची एक पूजा करत असतो. कुठली पूजा म्हणतात त्याला? सत्यनारायणाची. सत्यनारायणाची पूजा का करतो बरं आपण? सत्यनारायणाची पूजा याच्या करता नाहीये, शुभ कार्य म्हणून सत्यनारायणाची पूजा नाही. बरं, शास्त्रात म्हटलेलं आहे शुभ कार्य करता सत्यनारायणाची पूजा नाही. सत्यनारायणाची पूजा याच्या करता आहे की मी आतापर्यंत लग्नामध्ये 16 संस्कारापैकी एक संस्कार ते म्हणजे लग्न, या लग्नविधीमध्ये जर एखाद्या देवाला मान द्यायचं राहून गेला असेल, भगवंताला बोलवल्यानंतर काही आमच्याकडनं चुकलं असेल, काही कळत न कळत जर पाप झालं असेल, तर त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून सत्यनारायणाची पूजा आहे. याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. काम्य कर्म म्हणजे एखाद्या कामाला घेऊन ते कर्म करणं, याला काम्य कर्म म्हणतात. तसं नित्य कर्म म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत आपण जे काम करतो याला नित्य कर्म असं म्हणतात. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे एखाद्या निमित्तानं जे कर्म करावं लागतं ते नैमित्तिक कर्म आहे. आणि आज या ठिकाणी वास्तुशांतीच्या गृहप्रवेशाच्या निमित्तानं आजचं हे कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म म्हणजे कीर्तन. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल कर्मानिमित्त त्या घराच्या शांतीनिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. खरं बघायला गेलं तर हे वास्तू शांतीपेक्षा गृहप्रवेशाचं कीर्तन याला म्हणता येतं. कारण आजपासून आम्ही या घरात राहणार आहोत. मग त्या घरात जर कुठल्याही प्रकारचे दोष असतील तर ते दोष निघून जाण्याकरता वारकरी संप्रदायाची पद्धत, भगवंताचं नाम, वारकरी संप्रदायाला संलग्न असणारा हा परिवार म्हणून या परिवारानं घराच्या वास्तुशांतीनिमित्त केलेलं आयोजन हे कीर्तनाचं. आणि त्याचं निमंत्रण बऱ्याचशा कीर्तनकारांच्या यादीतून माझी निवड केली आणि मला या ठिकाणी बोलवलं गेलं. कारण कीर्तन देणारे आणि कीर्तन घेणारे, कीर्तन देणारे आणि कीर्तन घेणारं मी नाही बरं, कीर्तन देणारे आणि कीर्तन घेणारे दोघंही एवढे चाप्टरने एवढे हुशार आहेत की बऱ्याच कीर्तनकारांची परीक्षा घेतल्यानंतर कोण आपल्या परीक्षेत पास होईल, या डोंगरात येऊन कोण स्वतःचा झेंडा गाडल, त्या अनुषंगानं आज बऱ्याचशा कीर्तनकारांमध्ये निवड करून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली. येऊन उपस्थित झालो. सुरुवातीला मला प्रश्न होता की खरंच इथे कीर्तन होईल का? मगाशी कोणीतरी बाबा येऊन आमच्याशी वरती बोलत होते, म्हणे बाबा कीर्तन होईल की नाही, आपण जेवून घ्यायचं का? बाबा ना आपण जेवून घ्यायचं, कारण परिस्थितीच तशी होती. शंकर बाबा आम्ही ज्यावेळेस आलो ना, अक्षरशः इथं चिखल होता. चिखला साऊंडवाले दादा कसं तरी प्रयत्न करत होते. संतोष दादा इथं नव्हते.
पाणी कुठून तू टप 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 टिप टिप बरसा पाणी पडत होतं. आणि मग प्रश्न मला सुद्धा होता, येऊन मी पोचलो पण कीर्तन होईल का. पण खरं सांगू, तुम्ही जर मेहनतीनं कमवलेला असेल ना दादा, तर देवाच्या बापाला सुद्धा तुमच्या कार्यक्रमात अडचण करता येणार नाही. फक्त मेहनत तुमची पाहिजे. आणि शेवटी कीर्तन चालू झालं आणि बघा मोकड्यावर आला देव. अक्षरशः ऊन सुद्धा पडलं का, तुमच्या मेहनतीला फळ भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून ही सेवा शास्त्रकार वर्णन करतात. मनुष्य जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात 3 गोष्टींची नितांत गरज आहे दादा. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी? अन्न, वस्त्र आणि निवारा. काही असो किंवा नसो, पण मनुष्य जन्माला आला की अन्न, वस्त्र, निवारा या 3ही गोष्टी त्याच्याकरता महत्वाचं आहे. अन्न नसेल तर अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही, अजिबात जगू शकत नाही. जिवंत राहायचं असेल तर त्याला जेवण करणं गरजेचं आहे, अन्न सेवन करणं गरजेचं आहे. पण हा जेवण किती करावं याचं सुद्धा एक माप दिलेलं आहे बरं. नाहीतर काही लोकांना सुमारच नसतो बाबा. ते जेवायला बसलं की असं दाबून खातं, ते पोट निब्बर जोपर्यंत कपाळासारखं होत नाही तोपर्यंत खातं. याला काय खाणं म्हणतात का? खरं सांगा, माणसानं जगण्याकरता खाल्लं पाहिजे की खाण्याकरता जगलं पाहिजे? हा, लोक जगण्याकरता कमी मरण्याकरता जास्त खातात. एवढं खातात की सकाळी मग 4 वाजता उठावं लागतं आणि कुत्र्याला घेऊन मग फेऱ्या माराव्या लागतात. परिणाम तोय शरीरातला. पण तुम्ही खेड्या गावात जाऊन बघा, कोणी सकाळी 4ला उठत नाही आणि कोणी व्यायाम करताना दिसत नाही. कारण दिवसभर शेतात केलेले कष्ट तोच खरा शेतकऱ्याचा व्यायाम आहे, नाही का. आणि त्या व्यायामानं त्याला लागतं तेवढंच खातो आणि तेवढंच तो पचवतो. कारण खाणारे जरी आपण असलो पण पचवणारा तो देव आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितात् प्राणात प्राण समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. किती खावं याला सुद्धा सुमारा पाहिजे. आमच्या जळगावकरचा एक व्यक्ती मला भेटला. नाना त्याचं ठरलं होतं रोजचं सकाळी 5 भाकरी, दुपारी 5 भाकरी आणि संध्याकाळी 5 भाकरी. राहुल बाबा. आणि 5 भाकरी 15 भाकरी दिवसाला आणायचा तो. आणि एक दिवशी मला भेटला, म्हणे बाबा जेवण चांगलंय पण घरचे सुद्धा वैतागले, तुमच्या सोबत नेता का मला कीर्तनाला? म्हटलं चला. आम्ही जास्त जेवत नाही, कमीत कमी ज्यानं सेवा घेतली त्याचं समाधान होईल याच्याकरता मी त्याला सोबत गाडीत टाकलं महाराज. जसं गाडीत टाकलं जळगाववरनं, त्या दिवशी सेवा होती लातूर देवणी जवळजवळ 550 किलोमीटर. सकाळी जवळजवळ 7:30ला गाडीत टाकला, 6:30-7ला आम्ही तिथं पोहोचलो. मध्ये चहा नाही, पाणी नाही, काही नाही. आणि याचा नियम काय आहे? सकाळी 5, दुपारी 5 आणि संध्याकाळी 5. मोकार भूक लागली ना याला. भूक लागल्या गावात पोचलं तर बाबा ते बाकी जाऊ द्या, जेवणाची सोय कुठे, पंगत कुठे तेवढं सांगा. महाराज हे पहिल्या पंक्तीला बसलं, जे हरी विठ्ठललाच उठलं महाराज. एवढं खाल्लं आणि खाण्याचा सुमारा नाही. शेवटी पोट दुखायला लागलं. मग ते म्हणता बाबा काय झालं? पोटात प्रॉब्लेम झाला, गडबड झाली. आता काय नाही. तसाच त्याला गाडीत घातला आणि डॉक्टरकडे नेला. डॉक्टरने चेक केलं, काय झालं. आणि डॉक्टर लोक म्हणले हुशार महाराज. हा झोपले का? डोळे दाखवले का? जीभ दाखवा. हा उलटे व्हा, सुलटे व्हा. ते स्टेटस्कोप कानात लावायचं, चेक करायचं. उठून बसा. आणि उठून बसले का मग हळूच विचारतात, सांगा दादा काय होतं तुम्हाला? मग तू काय तेव्हाची पूर्वपरीक्षा घेत होता का? आणि मग कसं तरी त्याने उठून बसावं आणि म्हणावं पोटात दुखायला लागलं. मग डॉक्टर साहेबांना म्हटलं, डॉक्टर साहेब काहीतरी तेवढं औषध द्या बरं याला. डॉक्टर म्हणे औषध एकदम सोपं आहे. दादा ऐक, औषध एकदम सोपं आहे. तुला वाटतं ना तुझ्या पोटाला त्रास होऊ नये, औषध एकदम सोपं आहे. सकाळी 2 खायच्या, संध्याकाळी 2 खायच्या आणि रात्री 2 खायच्या. म्हणजे काय? सकाळी 2 भाकरी खायच्या, दुपारी 2 भाकरी खायच्या आणि संध्याकाळी 2 भाकरी खायच्या. तो म्हणे वा बाबा औषध चांगलं आहे, खूप चांगलं वाटलं. पण बाबा या जेवणाच्या आधी खायचा की जेवणानंतर खायच्या? असे महानुभव आहेत. म्हणजे किती खावं हे सुद्धा माणसाला ज्ञान नाही. पण अन्न ज्याच्या आयुष्यात नाही तो जगू शकत नाही. ऐका, पोटाकरता जो खातो, स्वामी विवेकानंदन गोड वर्णन करतात, पोटापुरता खाणं याला प्रकृती म्हणतात. पोटापेक्षा जास्त खाणं याला त्या ठिकाणी आकृती म्हणतात.
आणि आपला शेजारी हा उपवासी आहे हे बघून थोडंसं खाणं याला भारताची संस्कृती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माणसाच्या आयुष्यात अन्नाची गरज आहे. पहिलं आम्हाला जर कसली मूलभूत गरज असेल माणसाची तर ते अन्न आहे. चला, दुसरी सर्वात महत्वाची गरज ते म्हणजे वस्त्र आहे. कपडे पाहिजे. कशा करता? लज्जा संरक्षणा करता. हो, हे जे 3.5 हाताचं नरदेह मनुष्य जन्म आम्हाला भेटलेला आहे हा झाकण्याकरता त्या ठिकाणी वस्त्राची गरज आहे. म्हणून आमच्याकडे कपडे पाहिजे, पण त्याला सुद्धा माप पाहिजे. दिवसातून जर तो 4 ड्रेस बदलत असेल तर त्याचा फायदा नाही. मूलभूत गरजा या मूलभूत पद्धतीनंच आमच्याकडे पाहिजेत. दुसरं वस्त्र पाहिजे. आणि तिसरं सर्वात महत्वाची गरज ती म्हणजे काय? एक वेळ अन्न नसेल भागतंय, एक वेळ कपडे नसेल कोणीतरी देतंय, पण हा 3.5 हाताचा नरदेह झाकण्याकरता जर तुमच्याकडे निवारा नसेल ना दादा तर तुम्ही जगू शकत नाही. आणि निवाऱ्याची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येकाला घर पाहिजे. तो जीव असेल, तो प्राणी असेल, तो पशु असेल, तो पक्षी असेल, तो मनुष्य असेल, प्रत्येकाला निवाऱ्याची गरज आहे. ऐका, सापाचं घर वेगळं, पक्ष्यांचं घर वेगळं, सिंहाचं घर वेगळं आणि माणसाचं घर वेगळं. मनुष्य ज्याच्यात राहतात ते माणसाचं घर आहे. साप जिथं राहतो त्याला काय म्हटलं जातं? भीड. बरं, सिंह जिथं राहतो त्याला काय म्हटलं जातं? गुफा. बरं, आणि चिमणी जिथं राहते स्वतःचं घर बनवते त्याला काय म्हटलं जातं? खोपा. नाही का? चिमणी राहते, चिमणीचं घर खोपा आहे. सापाचं घर बीळ आहे. सिंहाचं घर त्या ठिकाणी गुफा आहे. तसं माणसाचं घर कसं असावं याचं दिग्दर्शन जगद्गुरु तुकोबराय आपच्या अंगात करतात. की घरं भरपूर असतात, पण फक्त घर असणं महत्वाचं नाही, ते घर कसं असलं पाहिजे हे पटवून देण्याचा प्रयत्न आम्हाला केला जातो. जसं सापाचं घर आहे, घर कसंही असो, तुम्ही श्रीमंत आहात गरीब आहात हे मॅटर नाही करत, पण तुम्हाला घर असणं हे खूप काही मॅटर करतं. ऐका, तुमच्याकडे पैसा जरी नसेल तरी तुम्ही कमीत कमी भाडे तत्वावर घर घेतात आणि त्या घरात राहतात. आहे की नाही? आणि भाड्यानं घेतलेलं घर कालांतराने स्वतःच्या नावावर करून घेतात, पण त्या घरात राहतात, घर सोडून जात. असे बरीच लोक आहेत जे भाडे तत्वावर घर घेतात आणि ते स्वतःच्या नावानं करून घेतात. जसं बघा, खरं सांगा, साप ज्या घरात राहतो ते घर सापानं बनवलंय की मुंग्यांनी बनवलेलं आहे? कोणी बनवलेलं आहे? पण राहतं कोण? असे अनेक साप आहेत या समाजामध्ये की दुसऱ्यानं बनवलेलं पचवण्याचा प्रयत्न करतात, पण दुसऱ्यानं बनवलेलं कधीही पचत नाही. गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरं, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात असं करत असाल तर तुम्हाला सर्व दरबारात न्याय भेटेल, पण भगवंताच्या दरबारामध्ये तुम्हाला दंड भेटल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचा एक नियम आहे दादा, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, पण जो दुसऱ्याचं वाईट करतो ना त्याच्याकडनं व्याजासकट परत घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आम्हाला निवाऱ्याची गरज आहे. माणसाच्या आयुष्यात या 3 गोष्टी महत्वाच्या आहे: अन्न, वस्त्र आणि निवारा. मग निवारा सुद्धा कसा पाहिजे? आमची झोपडी कशी पाहिजे? त्या झोपडीत आनंद पाहिजे. किती आनंद आनंद आनंद, किती आनंद आनंद या झोपडीत माझा. ती झोपडी कशी पाहिजे? त्या झोपडीत आनंद पाहिजे. झोपडी फक्त बंगला बनाया प्यारा नाही, बंगला किती मोठा आहे याच्यापेक्षा त्या बंगल्यात काय आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि तो निवारा आमच्या आयुष्यात गरजेचा आहे. आणि असाच निवारा जगद्गुरु तुकोबराय विचार करतात. मनुष्य जन्माला आल्यानंतर 3 प्रकारचं घर सांगितलं जातं. मनुष्य जिथून येतो ते जीवात्म्याचं पहिलं घर आहे आणि ते घर म्हणजे वैकुंठ आहे. जीवात्मा हा वैकुंठावर नाही, तो पहिलं घर वैकुंठ आहे. दुसरं घर जीवात्मा जिथून येतो आणि जिथे राहतो ते जीवात्म्याचं दुसरं घर आहे. आणि तिसरं घर जीवात्म्याचं, तो जीवात्मा वैकुंठातून आल्यानंतर या 3.5 हाताच्या नरदेहामध्ये या खोप्यामध्ये बसून राहतो, हे तिसरं घर आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या 3ही घरांपेक्षा जर श्रेष्ठ घर जर कुठलं असेल या 3 घरांपैकी तर ते पहिलं ते म्हणजे वैकुंठ आहे. आणि वैकुंठ घर आमचं आहे
आणि ते घर आमचं असल्यामुळे आम्ही ज्या ज्या वेळेस या भूलोकामध्ये आलो, इथे आमचं कार्य संपलं की कार्य संपल्यानंतर आम्हीही आमच्या घराला जातो. पण आम्ही आमच्या घराला जात असताना दुसरं तिसरं कोणासोबत नाही, तर या जगाचा जगदीश्वर जो आहे त्याच्या संगतीत आम्ही आमच्या घरी जातो. अभंगाचं पहिलं चरण. आता पावे जेल घरा, आता पावे जेल घरा, आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा, आता पावे जेल घरा, आता पावे जेल घरा, आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा. या दातारा संगते, या दातारा संगते, पायावर ठेवू माझा, पायावर ठेवू माझा, या दातारा संगते, या दातारा संगते, पायावर ठेवू माझा, पायावर ठेवू माझा. आता पावले माथा, या दातारा संगते, या दातारा संगते, या दातारा संगते. आता पावी जेल घरा, या दातारा संगती, या दातारा संगती, या दातारा क्या बात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गाड्या. जुनं ते सोनन खणखणीत नाणं नाही का. खणखणीत नाणं खरंच सोपतं बरं का आम्हाला. आम्ही 2-4 कार्यक्रम केले की आमच्या बॅटऱ्या डाऊन होतात. हे सकाळ संध्याकाळी कार्यक्रम करतात पण यांचा आवाज काय जात नाही. देवा यांना जाऊ दे पण यांचा आवाज असाच राहू दे बुवा. एवढंच देवाकडे मागणं. गोड प्रकार जाता. आता पावी जेल घरा, या दातारा संगती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा आता निघालेलो आहे आणि माझं घर वैकुंठ आहे. पण ऐका, माझ्या घराला जात असताना मी मात्र एकटा जात नाही. या दातारा संगती, घरी जाण्याकरता कोणीतरी माझ्यासोबत पाहिजे आणि मला दुसऱ्याची संगत नकोय. मला फक्त या ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, पण मी ज्या घरी चाललोय असंच जर तुमचं घर असेल तर कीर्तन संपल्यावर तुमच्या घरी जा. आणि तसं जर तुमचं घर नसेल तर चिंतामण बाबाच्या गाडीवर बसून तुम्ही त्यांच्या गावाला जा, पण घरी जाऊ नका गड्यावर. घर कसं पाहिजे मग तुकोबाराय म्हणतात, शास्त्रकारांना सांगावं. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी आम्हाला संबंध जोडून दिलेत की घर कसं पाहिजे. सर्वात पहिलं घर हे असं पाहिजे की त्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आनंद पाहिजे. काय पाहिजे? घरात फक्त लोक आहेत हे नवल नाही, त्या लोकांमध्ये आनंद आहे आणि सामंजस्यपणा आहे तर ते घर आहे. त्याला खरं घर म्हणतात. क्रमांक नंबर 1, घरातल्या लोकांच्या मनामध्ये आनंद पाहिजे. क्रमांक नंबर 2, त्या घरात सुद्धा मांगल्याचं वातावरण पाहिजे. क्रमांक नंबर 3, त्या घरात देखील शांती पाहिजे आणि त्या घरात असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा शांती पाहिजे. क्रमांक नंबर 4, ज्या घरात आपण राहतो तिथं नित्य देवाची स्थापना आणि देव त्या ठिकाणी राहिला पाहिजे. क्रमांक नंबर 5, ज्या घरात आपण राहतो त्या घरात नित्य देवाची पूजा झाली पाहिजे. क्रमांक नंबर 6, ज्या घरात आपण राहतो त्या घरातून वर्षाच्या पाठीवर 4 वेळा कमीत कमी वारकऱ्यांना आणि भाविकांना दान धर्म झाला पाहिजे. क्रमांक नंबर 7, ज्या घरात मी राहतो त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं स्वतःविषयी, समाजाविषयी आणि आपल्या परिवाराविषयी चांगला विचार केला पाहिजे. आणि क्रमांक नंबर 8, ज्या घरात आपण राहतो
त्या घरात भगवंताचं वास्तव्य तर पाहिजे, पण त्या घरामध्ये भगवान परमात्म्याचं एक वेळ वास्तव्य नसेल चालेल, पण बंगला किती मोठा बांधा, पण त्या बंगल्यात जर तुमचे मायबाप नसतील तर त्या बंगल्याला किंमत नाही. म्हणून त्या घरामध्ये तुमचे मायबाप सुद्धा पाहिजेत. आणि असं जर तुमचं घर असेल तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे आणि त्या घरात तुम्ही प्रवेश केला पाहिजे. संतोष दादाला आजच्या कीर्तनातून एवढंच सांगणं आहे, ज्या घरात तुम्ही प्रवेश करत आहात, या घरात प्रवेश करत असताना मला माहिती आहे तुमचे आई वडील तुमच्या सोबत आहे, तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहे, तुमचा संबंध परिवार तुमच्या सोबत आहे. पण हा परिवार सोबत असताना, घरात प्रवेश करत असताना या ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्म्याला सुद्धा सोबत घेऊन त्या घरात प्रवेश करा. आयुष्यात तो परमात्मा तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. मग आता पाविजेल घरा या दातारा संगती, त्या दातारा म्हणजे भगवान परमात्म्याच्या संगतीत मला त्या ठिकाणी घरात प्रवेश करायचा आहे. आणि सांगू, आज या कीर्तनाच्या माध्यमातून संतोष दादानं हे कार्य सफल केलं की मी माझ्या घरात प्रवेश करेल, फक्त माझ्या परिवारासमवेत नाही तर त्या ठिकाणी भगवंताला घेऊन मी घरात प्रवेश करेल. म्हणून हे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणतात. याची त्याची संगत करण्यापेक्षा दातारा म्हणजे गुरुराया, आणि या जगातला सर्वात मोठा दाता जर कोण असेल तर कोण आहे? विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. विठेवर जाते पाऊले समान, विठेवर जाते पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. विटेवरी ज्याचे पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोचे एक दान शूर दाता, तोचे एक दान शूर दाता. या जगात मोठा दाता जर कोण असेल तर तोय कोण? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता, तोची एक दान शूर दाता. तो देव सर्वात मोठा दाता आहे. का दाता आहे? आणि त्या देवानं काय दिलं नाही, पण एवढा अनमोल कीर्तीचा नरदे दिला, पण 1 रुपयाची अपेक्षा त्या देवानं आपल्याकडनं ठेवली नाही. एक म्हातारा आपल्या गावातून निघाला, मुंबईला गेला, एका डोळ्यानं दिसत नाही म्हणून 3 दिवस हॉस्पिटलला राहिला. आणि 3 दिवसात त्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. आणि 3 दिवसानंतर त्या म्हाताऱ्याला डाव्या डोळ्यानं दिसू लागलं. त्यानं डॉक्टर पुढे जावं, हात जोडावे, डॉक्टर साहेब धन्यवाद, तुमच्यामुळे पुन्हा माझ्या डोळ्यानं मी हे जग बघू शकतोय. आणि डॉक्टराला विचारावं, सांगा डॉक्टर साहेब तुमची फीस किती झाली? डॉक्टरानं म्हणावं 60 लाख रुपये माझी फीस झाली आहे. महाराज 60 लाख रुपये यानं ऐकलं आणि याच्या डोळ्यातून घसघसून असं पाणी बाहेर आलं. पाणी येतंय बाहेर, दोघं डोळ्यानं रडतोय. डॉक्टरानं रडताना पाहिलं, डॉक्टरला असं वाटलं याच्याकडं पैसे नाही. डॉक्टर म्हणतात, बाबा बाबा बाबा, अहो बाबा रडू नका, एक काम करा, 5 लाख रुपये कमी द्या, 55 लाख रुपये द्या आणि तुमचं जे बिल असेल ते देऊन तुम्ही जा. बाबा तरी रडतायत. बाबाचं रडणं थांबना. डॉक्टरला असं वाटलं याच्याकडे पैसेच नाही. बाबा, अहो बाबा
ठीक आहे, तुम्ही गरीब असाल, एक काम करा, अजून 5 लाख रुपये कमी करा, 50 लाख रुपये द्या आणि मात्र मग तुम्ही घरी जा, तुम्हाला डिस्चार्ज देतो. तरी बाबाचं रडणं थांबना. पुन्हा डॉक्टरांनी विचारावं, बाबा का रडतात, कशा करता रडतात? एक काम करा बाबा, नसल तुमच्याकडे पैसे काही हरकत नाही, 50% डिस्काउंट देतो, 25 लाख रुपये भरा आणि घरी जा. तरी बाबाचं रडणं थांबना. डॉक्टरला कळना काय होतंय. डॉक्टरांना बाबाजवळ यावं, बाबाला हलवावं, हात धरावेत आणि बाबाचे दोघं हात घट्ट धरून बाबाला विचारावं, बाबा का रडतात? अहो अर्धे पैसे कमी केलेत तरी तुम्ही रडतायत. बाबानं पटकन उत्तर दिलं, महाराज डॉक्टर साहेब मी खरं सांगू, तुम्ही बिल वाढवून दिलं म्हणून मी रडत नाही. अहो 3 दिवस तुमच्या हॉस्पिटलला राहिलो आणि 3 दिवसात तुम्ही माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. 3 दिवसात माझ्या डोळ्याची किंमत 60 लाख रुपये तुम्ही बिल दिलं. 60 लाख रुपये बिल तुम्ही भरायला लावलं. पण अनमोल किमतीचे असणारे डोळे ज्या देवानं दिलं, त्या पांडुरंगानं माझ्याकडनं आजपर्यंत 1 रुपया मागितला नाही. देवा त्याच्या करता मला रडू येत आहे. त्याच्यासारखा दाता या जगामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, या दातारा संगती, त्या भगवंताच्या संगतीमध्ये मी माझ्या घरात प्रवेश करेल. पण भगवंतासोबत जात असताना, घरात जात असताना काही मोल द्यावं लागेल का? म्हणे मग जर प्रवास करता भगवंतासोबत जायचंय, समजा तुम्ही रिक्षात बसलेत, तर रिक्षात बसल्यानंतर भाडं भरावं लागेल की नाही? बोला ना, बोला, द्यावं लागेल की नाही? बरं, समजा तुम्ही दापूरवरनं धुळवळपर्यंत एखाद्या बुवाच्या गाडीत बसले, तर तुम्ही पैसे दिले पाहिजे की नाही? दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? हाव नाही काही म्हणा तुम्ही, फक्त मान नका हलवू. आणि कीर्तनात बोललेलं वाया जात नाही, कीर्तनात खोटं बोलायचं नाही. दापूरवरनं जरी आपण गावापर्यंत पोहोचलो तरी मोबदला आपण दिला पाहिजे. समजणे वाले को इशारा काफी. म्हणून म्हणतो, मग गाडीत बसलो मोबदला द्यावा लागतो, बसमध्ये बसलो तर तिकीट फाडावं लागतं. तसं देवाच्या घरापर्यंत आणि देवासोबत आपल्या घरापर्यंत जाण्याकरता तुकोबराय काही मोबदला द्यावा लागेल का? तुकोबराय म्हणतात, हो, इथे सुद्धा तुम्हाला तिकीट फाडावं लागेल. मग ते तिकीट काय? अभंगाचं दुसरं, पाया वारी ठेवू माथा, पाया वारी ठेवू माथा, पाया वरी ठेवू माथा, पायावर ठेवू माथा, पायावरी ठेवू माथा, पायावरी ठेवू माथा, पायावर ठेवू माथा, पायावर ठेवू माथा, सर्वता नुपेक्षी, सर्वता नुपेक्षी, सर्वता नुपेक्षी, पायावरी ठेवू माथा, पायावरी ठेवू माथा, पायावर ठेवू माथा, पायावर ठेवू माथा. वा, पायावरी ठेवू माथा, सर्वता नुपेक्षी, सर्वथा नुपेक्षी, पायावरी ठेवू माथा. इथे सुद्धा तिकीट आहे. मग तिकीट कुठलं आहे? देवाच्या गाडीत बसायचं असेल तर तिकीट ते पायावरी ठेवू माथा. माथा म्हणजे इथे आपला माथा नाही घ्यायचं. हे संतांचं वाङ्मय आहे. गुरुनाम गुरु सद्गुरू मामासाहेब दांडेकर कीर्तनातून एक वाक्य आवर्जून सांगायचे. मामा म्हणायचे, संतांचे शब्द म्हणजे दादा मोत्याचं माप आहे, गाजराचं नाही. गाजरं घ्यायला गेले तर आपण सहज शेतकऱ्याला म्हणतो, दादा द्या ना 2-4 जास्त टाकून.
पण जर आपण मोती घ्यायला गेलो तर म्हणतो का अर्धा एक टाकून द्या म्हणून नाही. तसं संतांचे शब्द हे मोत्याचे माप आहेत. पायावर ठेव माथा. माता म्हणजे अहंकार. जर तुम्हाला देवाच्या घरापर्यंत देवासोबत जायचं असेल तर तो अहंकार तुम्हाला या ठिकाणी देवाच्या पायाजवळ सांडावा लागेल. आणि एकदा देवाच्या पायाजवळ तो अहंकार सोडला तर सर्वतः नुपेक्षी, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फक्त देवासोबत चला. मग ज्या देवासोबत आम्हाला जायचं आहे त्या देवाचं नाव काय? विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं. टाळी वाजवा. हा हा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमा. गोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकासी, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. सर्व करायचं पण अभिमान नित्य नवा तया माझी. खरं सांगा, माणसाला अभिमान असावा का स्वाभिमान असावा? स्वाभिमानाचा. हा, अजून इथंच थांबली का आपली गाडी? माणसाला स्वाभिमान असावा, अभिमान नसावा. अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रेम सुख दे. आणि माणसानं अहंकार गर्व करू नये. मग तो कीर्तन ऐकणारा असो, कीर्तन करणारा असो, की टाळ वाजवणारा असो, माणसानं अहंकार करायचा नाही. आणि ज्याला गर्व आला बाबा त्यानं एकच शब्द तीनदा फिरवायचा. कुठला? जिरणार, जिरणार आणि जिरणार. मग तिथं कीर्तनकार असो की कीर्तनकाराचा बाप असो, जिरणार म्हणजे जिरणार. आपलं सोडा हो, गर्व केलं होतं कोणी माहिती का? गर्व केले रावणाने, गर्व केले, गर्व केले रावणाने, गर्व केले रामाने मारिला, बाणाने मारिला. या जगनाच्या वेडी येईल काम तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला. या मरण्याच्या वेडी येईल काम तुला. अजून कोणी गर्व केला? गर्व केले कंस राजाने, गर्व केले, गर्व केले कंसाने, गर्व केले कृष्णाने मारिला, चक्राने मारिला. या मरणाच्या वेळी येईल काम तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला. या मरणाच्या वेळी येईल काम तुला. गर्व केले दुर्योधनाने, गर्व केले, हा, गर्व केले दुर्योधनाने, गर्व केले. भीमाने मारिला, गद्याने मारिला. या मरणाच्या वेळी येईल काम तुला. हरिनाम बोला, प्रभु नाम बोला. या मरणाच्या वेळी येईल काम तुला. म्हणून माणसानं सर्व करावं, पण माणसानं गर्व करू नये. आणि तो गर्व आणि अहंकार
जर चांगल्या घरात प्रवेश करायचा असेल तर तुकोबराय म्हणतात पायावरी ठेवू माथा सर्वता हा नपोएक्षी. मग का हो भगवंताकडे जात असताना मग तिकीटचा जो मोबदला आहे तो कुठपर्यंत किती द्यायचा एवढं तरी आम्हाला सांगा ना. तुकोबराय म्हणतात ऐका रिक्षावाल्याच्या रिक्षात बसलं तर पैसे द्यावे लागतात, बरं बसमध्ये बसलात तर तिकीट फाडावं लागतात, पण तुम्ही या जगाच्या नायकासोबत जर संगतीत असाल आणि तिथं तिकीट द्यायची गरज नाही, फक्त अहंकार बाजूला टाका, मग प्रवास कुठपर्यंत करायचा. अरे या देवाचा अधिकार आहे एथोनी तेथवरी आता नाही सत्ता अनेकाची, दुसरी कोणाची सत्ता नाही आहे. तुम्ही कोणाच्याही गाडीत बसले तर तुम्हाला तिकीट द्यावं लागतं, बरोबर आहे ना. सिग्नल आला की थांबावं लागतं, बरोबर आहे ना. टोल आला का द्यावा लागतो. पण समजा तुम्ही कलेक्टरच्या गाडीत बसले तर तुम्हाला तिकीट फाडावं लागणार आहे का, टोल द्यावा लागणार आहे का, गाडी कोणी थांबवणार आहे का. जसं कलेक्टरच्या गाडीत बसल्यानंतर तिकीट द्यायची गरज नाही, टोल फाडायची गरज नाही, तसं या जगाचा कलेक्टर म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि एकदा त्याच्या सत्तात आला, त्याच्या संगतीत आला की नाही सत्ता अनेकाची. ज्या दाताराची संगती करायला सांगतात, ज्याच्या पायावर डोकं ठेवायला सांगतात, ज्याची सत्ता ही त्रिभुवनामध्ये है, चाले हे शरीर कोणाची असते. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हलविला प्राणू हले, असा असणारा तो दातार. पण मग त्या भगवंताचं नाव काय, अभंगाचं शेवट. तुका मन चक्रपाणे, 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 तुका मन सर्वथा
मिले सुर मेरा तुम्हारा, वाह मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिले। बादलों का रूप लेके, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के रे। मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा। शाळा शिकताना तहान बुकारले, शाळा शिकताना तहान बुकारले। विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली। पायावरी ठेवू माता, पायावरी ठेवू पायावरी ठेवू माता, पायावरी ठेवू वाह, तुमचं सर्वांचं गायन ऐकून मलाही आता तुकोबारांसारखं बोलावं असं वाटतं. पायावरी ठेव माथा, फक्त अहंकार नाही, डोकं ठेवावं. पण माथा पण तोच ठेवतो ज्याला असतो माथा. ज्याला माथाच नाही तो काय ठेवणार आहे माथा. म्हणून पायावरी ठेव माथा. कोण आहे तो देव? त्या देवाचं नाव काय? तुकामणी चक्रपाणी शिरोमणी बडियांचा पायावरी ठेव माथा. एकदा त्या देवाच्या चरणावर नतमस्तक व्हा, अहंकार ठेवा, मग सर्वतः नुपेक्षी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा. आता पावी जेल घरा, आता पावी जेल घरा, या दातारा संगती पायावरी ठेवू माता. सर्वतः नपेक्षी यथामती यथा अवकाश माऊली ज्ञानोबरांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. ओघा ओघामध्ये शांत पद्धतीनं वाटा, फक्त गडबड करू नका. शेवटचे 5 मिनिटं या तुम्ही. मी जास्त घेतली त्याबद्दल क्षमा असावी, कारण 10 वाजले म्हणजे पोटात 10 होतं, 11 वाजले म्हणजे तोंड आ होतं, आणि 12 वाजले म्हणजे जरी झाला क्षेत्र संन्यासी माध्यान्नासी तोंडवासी. पण काय करावं बाबा, मी उभाच राहिलो 11:15ला. 11:15ला बोलायला सुरुवात केली, मग कमीत कमी एवढ्याला म्हणून पाकिटा पुरता का होईना थोडं बोलावं लागेल. त्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा या संपूर्ण सानप परिवाराला, संतोष दादा, त्यांचे आई वडील, संसार राजाराणीचा दरबार होता नाही आहे, आहे सोन्याचा संसार आणि राजा राणीचा दरबार. असं सुंदर घर स्वतः करता, स्वतःच्या परिवाराकरता उभं केलेलं आहे. कष्टाला फळ येतं हे पुन्हा एकदा आपल्या डोळ्यानं आपल्याला बघायला भेटतंय. वय काहीच नाही ना हो. 26 वर्ष वयामध्ये एवढं मोठं घर उभं करणं हे सोपं नाही दादा. लोक 70 वर्षाचे होऊन जातात पण स्वतःचं घर होत नाही. पण आज त्यांच्या मेहनतीला फळ भगवान परमात्म्याने दिलेलं आहे. भगवान परमात्म्याला एवढीच विनंती आहे, देवा ज्या माझ्या संतोष दादानं त्याच्या परिवारानं एवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि एवढी काहीतरी किमया केलेली गरिबातून आज श्रीमंतीकडे जी वाटचाल चालवलेली आहे, देवा पहिल्या घराला पहिलं कीर्तन झालेलं आहे. बस देवा, आजच्या कीर्तनातून एवढंच सांगायचं आहे, या माझ्या संतोष दादाचं 1 नाही 2 नाही 10 घरं होऊ दे आणि प्रत्येक घराच्या वास्तुशांतीला माझंच कीर्तन होऊ दे, बाकी काही नाही. मग तुम्ही म्हणणार बाबा तुम्ही संतोष दादाचंच नाव घेता, आमचं काही नाही का? अहो तुमचेही लय उपकार आमच्यावर. एवढ्या पावसात तुम्ही कीर्तना करता येऊन बसलेत. तुम्ही काही कमी आहेत का? तुम्ही सर्वसाधारण नाही दादा. जेवढा पुरुष वर्ग कीर्तना करता आलाय ना, इकडे 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 तेरा ध्यान किधर आहे, इधर इधर इधर. जेवढा पुरुष वर्ग कीर्तना करता आलेला आहे हे सर्व देव आहेत. महिला मंडळ ह्या सर्व देव्या आहेत. जे घरी बसून ऐकत असतील
ते महादेव आहेत आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती. तुम्ही पण साधे का? म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. या सर्वांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर, एवढं देवाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो.